संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती ने पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधती साधान द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मन्द्रहि समागत दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो प्रथमान मान पांडुरंगाकारो प्रथमान मान पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचा अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार ओणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानेंचे राजे साधकांचे मैबाप योग्याची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा उत्कृष्ट असा आणि हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा अभंग असून या अभंगातून ज्ञानोबारायांनी आपल्याला संताच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्त्व समजावून सांगितलंय विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या या म्हणजे वंजारवाडीमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलीलामृताचं पारायणसुद्धा या ठिकाणी चालू आहे आणि त्या पारायणामधली या सप्ताहामधली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत, जे संयोजक नियोजक मंडळी आहेत, यांच्या माध्यमातून यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला
आणि तसेच या संयोजकांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं खूप सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं साक्षात भगवान शंकराचा निवास आहे असं वाटतं. इतकं प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी जर कीर्तन होत असेल तर मला असं वाटतं की प्रत्यक्ष देव आपल्या कीर्तनाला उभा आहे, एक जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण होते. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. आणि म्हणून अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये पवित्र अशा या भगवान शंकराच्या दरबारामध्ये, मंदिरामध्ये आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आहोत. आणि या कार्यक्रमासाठी सर्व साथ देणारे गायक मंडळी असतील, सर्व हार्मोनियम वादक असतील, मृदंगाचारी असतील, सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील मुलं असतील, विनेकरी बाबा असतील, ज्यांचं नाव आदरणीय हरिभक्तपरायण कोतवळे महाराज असतील, हरिभक्तपरायण आदरणीय चौधरी महाराज असतील, हरिभक्तपरायण आदरणीय तुम्हीच सांगा तुमचं नाव. गीताचे आजोबा. अच्छा अच्छा, वा वा, छान छान. सर्वांची सुंदर साथ आहे. जे हार्मोनियमवरती म्हणजे हार्मोनियमच्या पुढे बसलेले आहेत हरिभक्तपरायण आदरणीय. सांगा सांगा. नाही सांगा, मला माहित होईल ना नाव, तेवढाच परिचय होतो. दत्तात्रय महाराज माडिक असतील, तसेच ज्यांची मृदंगाची उत्कृष्ट अशी साथ आहे हरिभक्तपरायण आदरणीय माऊली महाराज. आणि ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, काय नाव, बबन महाराज. फक्त शिट्टी वाजवून देऊ नका. नेमकं तुमचं नाव घेतलं, शिट्टी वाजली बघा बरं. या ठिकाणी आदरणीय विनेकरी बाबा असतील. आता तुम्ही खूप लांब आहे, तुमचं नाव मला ऐकू यायचं नाही. तर बाळू महाराज असतील. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांचं आहे, चॅनल आहे का कोण, रंग कीर्तनाचा, या चॅनलवरती हा कार्यक्रम शूटिंग होतोय. आणि हा कार्यक्रम आपण नक्कीच वेळ काढून बघा. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण शूटिंग करत आहात. सर्वांच्या सुंदर अशा नियोजनातून, आयोजनातून आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग अतिशय सोपा आहे, हरिपाठातला अभंग आहे. मला असं वाटतं की असा कोणताही सप्ताह नसेल की त्या सप्ताहामध्ये हरिपाठ होत नसेल. हरिपाठ झाल्यानंतर मग कीर्तन आहे. त्यामुळे हरिपाठाला किती महत्त्व आहे. मुद्दाम सप्ताह आहे म्हणून हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज संतपर बोललं पाहिजे, संतांचा महिमा सांगितला पाहिजे. काल नामस्मरणाचं महत्त्व तुम्ही ऐकलं असेल, पण हा अभंग असा गमतीचा आहे की या अभंगामध्ये महाराजांनी संताचंही महत्त्व सांगितलेलं आहे आणि नामस्मरणाचंही महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचंय. अभंग 6 चरणाचा आहे, त्यामुळे मला कमीत कमी तुम्ही 6 तास तरी दिले पाहिजेत अशी आहे की नाही. पण 6 तास नाही, सॉरी, आपण 2 तासाच्या आत राहिला किती, 1च तास राहिला. त्यामुळे प्रत्येकाने लक्ष द्या, त्याशिवाय अभंग समजणार नाही. अभंग अतिशय सोपा. या अभंगातून महाराज सांगतात की संताची जर संगत झाली तर काय होतं, तर 2 प्रकारचे महत्त्वाचे लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतात. पहिला लाभ आहे मन स्थिर होतं, मनोमार्ग गती. आणि दुसरा लाभ आहे 11वा श्रीपती येणे पंथे. अभंगावरती तर आपण बोलणारच आहोत, परंतु ज्यांचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता मी घेतलेला आहे, मुळात आपली महाराष्ट्राची भूमी ज्यांच्यामुळे पावन झाली, पवित्र झाली. आणि अशा पवित्र भूमीमध्ये ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे संत सावता महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, असे कितीतरी संत महात्मे होऊन गेले आणि ही भूमी पवित्र केली, पावन केली. पवित्रते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. आणि अशा पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं परम भाग्य आहोत की नाही आपण. भाग्यवान की ज्या राज्यामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म झाला, अरे ज्या भूमीमध्ये तुकोबारायांचा जन्म झाला, भाग्यवान आहोत आपण. आणि त्यांच्यामुळेच आजचं हे कीर्तन आहे. विठाला आज कलियुगामध्ये कितीतरी संप्रदाय आपल्याला बघायला मिळतात. भरपूर संप्रदाय आहेत, परंतु वारकरी संप्रदायासारखा मोठा आणि श्रेष्ठ संप्रदाय आपल्याला बघायला मिळत नाही. का? कारण या संप्रदायाचा पायाच जर कोणी घातला असेल तर तो ज्ञानोबारायांनी घातलेला आहे. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. आणि
आणि त्यामुळे ज्यांचा अभंग आज या ठिकाणी मी सेवेकरता घेतलेला आहे त्या ज्ञानोबारायांचा अधिकार काय आणि त्यांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं हे सांगणं पहिल्यांदा महत्त्वाचं असेल. मला असं वाटतं की आपल्याला तर माहीतच आहे ज्ञानोबारायांचा अधिकार इतका मोठा आहे की मला वाटतं माझी तेवढी पात्रता नाहीये. माझं मामर आहे काय थोरपण पायीची वाहना पायीवरी त्यांचा अधिकार संतांचा महिमा संतची जाणते. परंतु ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकते. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्यासाठी ग्रंथ संपदा निर्माण केली. ज्ञानोबारायांनी किती ग्रंथ लिहिले, कितीतरी ग्रंथ लिहिले. काय काय ग्रंथ तर आपल्याला माहीतच नाही आहेत. ज्ञानोबारायांनी कितीतरी ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, योग वशिष्ठ टीका, गायत्री टीका, समास, मुक्ताबाई संग्रह, आत्मानुभव, स्वात्मानुभव, आनंद लहरी असे कितीतरी ग्रंथ माऊलीने कुणासाठी लिहिलेले आहेत? आपल्यासाठी लिहिलेले आहेत. लक्षात घ्या. आपण यातलं एक तरी वाचलाय का पूर्ण? हरिपाठ सुद्धा आपल्यासाठीच लिहिला. हरिपाठ हा याला ग्रंथ जरी नाही म्हणता आलं तरी अभंग गाथ्यामध्ये तो एक भाग लिहून ठेवलाय. लक्षात घ्या. पण प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे आणि या सगळ्या ग्रंथामध्ये 4 ग्रंथ हे श्रेष्ठ मानले जातात. कोणते 4 ग्रंथ? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरी कुणासाठी आहे तर ज्ञानेश्वरी साधकासाठी आहे. अमृतानुभव ज्ञानी लोकांसाठी आहे. चांगदेव पासष्टी चांगदेवासारख्या अहंकारी योग्यासाठी आहे. पण हरिपाठ मात्र तुमच्या माझ्यासारख्या सामान्य संसारिक लोकांसाठी आहे. आणि म्हणून त्याच हरिपाठातला आजचा हा कितव्या क्रमांकाचा अभंग घेतलेला आहे? 8व्या. माहिती ना का माझं मगाशी ऐकून सांगितलं तुम्ही? खरं सांगा बरं. 8व्या क्रमांकाचा अभंग घेतलाय. मी तुम्हाला हरिपाठाचं महत्त्व सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. अलीकडे आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, गुंतागुंतीच्या जीवनामध्ये लोक इतकी व्यस्त झालेले आहेत की त्यांना इकडे पाहायला सुद्धा वेळ नाही आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव हे ग्रंथ वाचायला देखील, बघायला देखील वेळ नाही. जरी समजा आपल्या गावामध्ये सप्ताह बसला तरी पण आता बघा तुम्ही पारायणाला किती लोक असतात. इकडलं मला माहिती नाही पण एका भागामध्ये मी बघितलं 1 मॅन शो. फक्त ते वाचणारे एकटेच असतात महाराज. म्हणून काय काय लोक तर ते ज्ञानेश्वरीचा आकार बघूनच असं लांबूनच दर्शन घेतात. म्हणतात बापरे एवढा मोठा ग्रंथ कधी वाचायचा, ऐकी नाही. म्हणून ज्ञानेश्वरी, मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीवरती PhD जरी केली तरी ज्ञानेश्वरी लवकर समजणं खूप कठीण आहे. मी तुम्हाला म्हणेन की असेल ज्ञानेश्वरी जरा थोडीशी अवघड तुम्हाला वाटत असेल, अमृतानुभव अवघड वाटत असेल, पण हरिपाठ असं कोणीच नाही की त्यांनी तो हरिपाठ ऐकला नाही. एक चरण म्हटलं की पुढचं चरण आपोआप तुमच्या तोंडात येतं. इतका साधा आणि सोपा हरिपाठ माऊलींनी आपल्यासाठी लिहिलेला आहे. पण हरिपाठ फक्त गायची वस्तू नाही. लक्षात घ्या. हरिपाठ हे समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि जो वारकरी, जो कोणी व्यक्ती हा हरिपाठ नित्य नेमाने म्हणतो, माऊली म्हणतात त्याला फळ प्राप्त होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय स्वरवडा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. 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 पवित्र से होय देवंत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्र से होय देवंत. हरि मुखे मना, 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 हरि
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही, ज्याचा हरिपाठ नाही त्याला वारकरी म्हणता येत नाही. ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला माळकरी सुद्धा म्हणता येत नाही. माळकऱ्यांनो, अलीकडे काय काय कीर्तनकारांचे सुद्धा हरिपाठ पाठ नाही हो. सत्य परिस्थिती. मी पण अगोदर हरिपाठ पाठ केल्यानंतर कीर्तनाला उभी राहिले, लक्षात घ्या. हरिपाठ पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि तो हरिपाठ फक्त सुंदर आवाजात म्हणून उपयोग नाही, त्या हरिपाठामध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्याची गरज आहे. नाहीतर आमचा हरिपाठ पाठ असतो ना, अर्थच माहीत नसतो. संपूर्ण हरिपाठ नका पाठ करू, एकच अभंग पाठ करा, पण अर्थासहित पाठ असावा. अर्थासहित पाठ असावा. बऱ्याच लोकांचे बरेच अभंग अख्खी गाथा पाठ आहे, पण एका पण अभंगाचा अर्थ माहीत. अख्खी गाथा पाठ करून उपयोग नाही. एकच अभंग पाठ करा, पण अर्थासहित पाठ करा. हरिपाठातला एकच अभंग पाठ करा. तुम्ही जर हरिपाठाचा अर्थ समजून घेतला तर तुम्हाला जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून एखादी गोष्ट फक्त पाठ करून उपयोग नाही. जर एखादी गोष्ट पाठ केली तर जीवनात अडचण येऊ शकते आणि काय फजिती होऊ शकते. मी एक दृष्टांत सांगते तुम्हाला. एक विद्वान कीर्तनकार होते, फेमस होते, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचे. एक फिरण्यासाठी 4 व्हीलर गाडी होती. एके ठिकाणचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर महाराज गाडीमध्ये बसल्यानंतर महाराज आपल्या ड्रायव्हरला म्हटले, काय रे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जिथं कुठं बी कीर्तनाला जातो तिथं माझ्या कीर्तनासाठी कितीतरी पब्लिक जमा होतं, कितीतरी लोक येतात, पण तो मात्र अजून एकदा सुद्धा गाडीच्या खाली उतरला नाही किंवा कीर्तन ऐकलं नाही. तो म्हटला, महाराज काय ऐकायचं तुमचं ते कीर्तन, तुम्ही रोज रोज 30 कॅसेट वाजवता. महाराज म्हटले, अरे बाबा रोज रोज तेच सांगतो, पण अनुभवाचं सांगतो ना. तो म्हटला, महाराज काय ते कीर्तन तसं तर मी पण सांगू शकतो म्हटला. महाराज म्हटले, अरे तुला लिहिता येत नाही, वाचता येत नाही ना, असं कीर्तन तू पण कसं काय सांगू शकतो. तो म्हटला, महाराज तुमचं ऐकून ऐकून ते माझं आता पाठ झाले, असं कीर्तन तर मी पण सांगू शकतो म्हटला. महाराज म्हटले, ठीक आहे, आज संध्याकाळी ज्या ठिकाणी माझं कीर्तन आहे त्या ठिकाणी तू कीर्तन कर. आणि मी ड्रायव्हर होतो म्हटले. आता जे ड्रायव्हर होते ते कीर्तनकार झाले आणि जे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर झाले, बरं का. आता संध्याकाळी हे नवीन महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या लोकांना काय माहीत, त्या लोकांनी महाराजांची मस्त व्यवस्था केली. कीर्तनाला सुरुवात झाली. महाराज कीर्तनासाठी उभे राहिले, पण इतकी सगळी पब्लिक बघितल्यानंतर महाराजांना थंडी तापच सुरू झाला. पण जेवढं ऐकलं होतं तेवढं सांगायला सुरुवात केली बा. पण सांगणाऱ्याने पण असं समजू नये की ऐकणारे वेडे असतात. ऐकणारे तर सांगणाऱ्यापेक्षा खूप हुशार असतात, बरं का. असाच एक हुशार श्रोता होता. त्याने काय केलं, एका चिठ्ठीवरती एक शंका लिहिली आणि चोपदाराकडे दिली. चोपदाराला सांगितलं महाराजांकडे नेऊन द्या. चोपदाराने ती चिठ्ठी महाराजांच्या हातात दिली. आता महाराजांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. महाराजांनी चोपदाराला विचारले, वा ह्यात काय लिहिलंय रे. तेव्हा त्याने सांगितलं, महाराज याच्यामध्ये शंका लिहिली. म्हटले, काय लिहिली. शंका लिहिली. त्यावेळेस महाराज म्हटलं, रे एवढी साधी शंका आणि एवढ्या मोठ्या महाराजांना तुम्ही विचारता. अरे या शंकेचं उत्तर तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण देईल, कारण तो खरा कीर्तनकार होता. विठाला विठाला. म्हणून एखादी गोष्ट फक्त पाठ करून उपयोग नाही, तर तिचा अर्थ माहीत पाहिजे. आता आपण सगळे लहानपणात जाऊया बरं. आपण लहानपणी आपल्या गुरुजींच्या तोंडातून एक गोष्ट ऐकलेली असेल बघा. एक साधू असतो आणि तो साधू देवाचं नाव घेत घेत जंगलातून जात असताना एका विश्रांतीसाठी एक झाडाखाली बसल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 कबूतर येतात. आता साधू म्हणजे दया, क्षमा, शांती, नाही का. आपल्या जवळचं झोळीतलं धान्य काढलं, त्या कबुतरांना टाकलं. कबूतर ती धान्य खायला लागले. पण साधूने विचार केला, जर ही कबूतर अज्ञानी आहेत ना, अडाणी आहेत, बिचारी पक्षी आहेत, ह्यांना काय समजतं, मग ह्यांना जीवनामध्ये कुठला धोका येऊ नये म्हणून तो साधू विचार करतो आणि म्हणतो की जर माझ्या ठिकाणी एखादा पारधी जर असता
तर यांना घेऊन गेला असता. आणि म्हणून तो साधू त्या कबुतरांना म्हणतो, अरे बाबा, मी तुम्हाला तुमच्या हिताची गोष्ट सांगणार आहे, ती तुम्ही पाठच करायची आणि ती तुम्ही लक्षातच ठेवायची. कबूतर म्हटले, सांगा महाराज. महाराज म्हटले, मी पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. महाराज पुढं म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्या टाकून पकडून नाही. कबूतर पण पाठीमागं तसंच म्हणायला लागले, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्या टाकून वडा पकडून नेईल. ऐक, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. महाराजांनी सांगितले पाठच करायचं आणि हे लक्षातच ठेवायचं. पण ते कबुतरांनी फक्त पाठच केलं ना. आणि असाच एक पारधी दुर्दैवाने फिरत फिरत त्या जंगलातून आला. त्यावेळेस ती कबूतर म्हणायला लागली, बाबा पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. त्या पारध्याला मोठं आश्चर्य वाटलं, अरे भाऊ, एवढं ज्ञान कसं काय यांना, असं कसं काय एवढं त्यांना कळतंय. पण ती कबूतर तशी म्हणायची आणि त्या पारध्याच्या आजूबाजूला येऊन बसायची. पारध्याने आपल्या जवळचं धान्य त्यांना टाकलं, ती कबूतर धान्य खायला लागले. पारध्या हसला, पारध्याने त्यांना जाळ्यामध्ये टाकलं, घेऊन चालला. कबूतर बिचारी ओरडायला लागली. पण पुढं काही अंतरावरती गेल्यानंतर त्या कबुतरांना ते साधू महाराज दिसले आणि ती कबूतर त्या पारध्याला म्हटले, दादा फक्त 1 मिनिट त्या महाराजांकडे घेऊन चला, आम्ही लगेच तुमच्यासोबत माघारी येतो. त्या ठिकाणी तो पारधी त्यांच्याजवळ घेऊन आल्यानंतर ती कबूतर त्या महाराजांना म्हणतात, महाराज, अहो तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही लबाड आहात, खुशाल आम्हाला चुकीची गोष्ट सांगितली. आज आम्ही हे गाणं पाठ करून सुद्धा आम्हाला धोका. महाराज म्हटले, अरे बाबांनो, चूक माझी नाही, चूक तुमची आहे. कारण तुम्ही ते फक्त पाठच केलं, त्याचा अर्थच तुम्ही समजून घेतला नाही. अरे बाबांनो, पारधी येईल म्हणजे हाच पारधी, त्या दाणे टाकील म्हणजे त्याने टाकलेले दाणे. अरे ज्या पद्धतीने साधूने सांगितलेल्या गाण्याचा वाक्याचा अर्थ त्या कबुतरांनी नाही समजून घेतला, म्हणून त्यांना पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकावं लागलं. अगदी त्याच पद्धतीने आपण जर संतांच्या अभंगाचा हरिपाठाचा अर्थ नाही समजून घेतला तर आपल्याला काळाच्या जाळ्यामध्ये अडकावं लागणारे लक्षात ठेवा. माऊली म्हणतात, माणसाने संसारात राहून सुद्धा हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. का? आपुली आपण करा सोडव, 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 आपुली आपण करा सोडवन, करबंधन तोडावे गी, आपुली आपण करा सोडवन, करबंधन तोडावे गी, संसार बंधन, संसार बंधन तोडावे गी, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. माऊली म्हणतात, आपुलीच आपण सोडवण करा आणि संसार बंधनातून मुक्त व्हा. आपण जर फार खोलवर जाऊन विचार केला तर आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपल्या जीवनाचा घात करायचं म्हटलं तरी आपणच करू शकतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचं म्हटलं तरी आपल्याच हातामध्ये. लक्षात घ्या, काय काय लोक नशिबावरती ढकलतात, बघू आमच्या प्रारब्धात असेल तसं घडेल. अरे पण प्रारब्ध घडवायचं आपल्या हातामध्ये ना. भगवान परमात्म्याने आपल्याला ह्या हातपाय दिले, कशासारखे दिले? दिलेंद्रिय दबाय कान, डोळे मुख बोलाया वचन, त्याने तू जोडसी नारायण, नस जीव पण
कशासाठी दिले? कर्म करण्यासाठी दिले. अरे आपलं नशीब घडवायचं आपल्या हातामध्ये. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, नशिबावर ढकलायचं नाही. आपल्या जीवनाचा घात करायचं की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आपल्या हातामध्ये. एके ठिकाणी 4-5 जण बसलेले असतात. त्यामधला एक जण असा विचार करतो की मी किती हुशार आहे, मी किती चतुर आहे हे आपल्या मित्रांना दाखवावं. म्हणून तो बसल्या बसल्या मुठीमध्ये एक जिवंत माशी पकडतो. कशी? जिवंत माशी. आणि मित्रांना विचारतो, अरे मित्रांनो, माझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे का मेलेली? हे जो कोणी सांगेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार. आता त्याचे मित्र म्हटले, अरे आम्हाला काय सांगता येणार तुझ्या मुठीत कशी माशी जिवंत आहे का मेलेली? पण त्याने अगोदरच ठरवून ठेवलं होतं, यांनी जर सांगितलं माशी मेलेली तर ती त्यांच्या समोर अशी जिवंत सोडून द्यायची, आणि यांनी जर सांगितलं माशी जिवंत आहे तर ती मुठीतल्या मुठीतच मारून टाकायची. आणि अगोदरच तसं ठरवून ठेवलं होतं. पण एक जण त्याच्यापेक्षा पण हुशार होता. तो म्हटला, हे बघ, तुझ्या मुठीत जी माशी आहे ती जिवंत आहे, पण तिला मारायची का जिवंत ठेवायची हे तुझ्या हातामध्ये. आलं का लक्ष? तसं आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा कुणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवणं. म्हणून आपुलीची मन करी आपणा बंधन. जे मन आपल्या आयुष्याच्या पाठीमागं धावतं, आपल्या आयुष्याचा नाश करतं, आणि म्हणून अशा मनाला रोखण्यासाठी माऊली एकमेव साधन अभंगाच्या प्रथम चरणात संताचे संगती मनोमार्गगती, 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 संताचे संगती मनोमार्गगती. अकरावती पती येणे पंते, अकरावती येणे पंते, हरी मुखे गाता अनपती चिंता, हरी मुखे गाता हरी मुखे गाता येणे पंते, अकरावती पती येणे पंते, हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता. संताचे संगती मनोमार्गगती 11वा श्रीपती येणे पंथे. माऊलींनी या पहिल्या चरणामध्ये एकमेव महत्व संताच्या संगतीला दिलेलं आहे. आणि संताच्या संगतीचा माऊलींनी 2 प्रकारचा लाभ सांगितलेला आहे. पहिला लाभ सांगितला मनोमार्गगती, म्हणजे मनाचा जो वाईट मार्ग आहे, जो स्वभाव आहे, तो गतीला पावतो, मन स्थिर होतो. हा पहिला लाभ आहे. आणि दुसरा लाभ आहे 11वा श्रीपती येणे पंथे, म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. हे महत्वाचे लाभ संतांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि लक्षात ठेवा, जीवनामध्ये संगतीला खूप महत्व आहे. ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. मनुष्य जीवनामध्ये ज्याची संगत करतो ना, शेवटी तो तसाच बनतो. लक्षात ठेवा, जर समजा एखाद्याने चोराची संगत केली तर तो चोरच बनणार ना. जर एखाद्याने व्यसनी माणसाची संगत केली तर तो सुद्धा काही दिवसातच व्यसनी बनतो. लक्षात ठेवा. पण जर एखाद्याने वारकऱ्याची संगत केली, माळकऱ्याची संगत केली तर तो सुद्धा वारकरी बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणाची संगत करायची हे ज्याचं त्यानं ठरवा. आणि संताची संगत का करायची याचं कारण असं आहे. माऊली म्हणतात, मनोमार्ग गेला तोते ते मुखला, 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 मनोमार्ग गेला
हरी मुख्य माना हरी मुख्य माना मुख्य माना हरी मुख्य माना म्हणू मार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरवला तोचे धन्य. कारण मनाने परमार्थ करायचं नाही. कारण मन कसं आहे, जे 10 इंद्रियावरती सत्ता गाजवतं, जे जीवावरती सत्ता गाजवतं, 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आहेत, अशा मनाने परमार्थ केला तर तो तेथे मुकला. म्हणून मनाने परमार्थ करायचं नाही. कारण हे मन कसं आहे बघा, जसं एखादी माशी असते बघा, माशी ती कशावर पण बसते पण ती विस्तवावर बसत नाही का. कारण ती जर का विस्तवावर बसली तर तिचं अस्तित्वच राहू शकत नाही ना. तसं हे मन आहे, हे विषयाकडे जातं पण ते देवाकडे जात नाही. कारण ते जर का देवाकडे गेलं तर त्याचं सुद्धा अस्तित्व राहू शकत नाही. आणि म्हणून आमचे एकनाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात की महाराज हे मन तुमच्या चरणी लागलं पाहिजे. देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी. संसार व्यसनी बस माझं मन तुझ्या चरणी लागलं पाहिजे. कारण इतकं सोपं नाही. हे मन जर देवाच्या ठिकाणी लावायचं असेल तर महाराज म्हणतात की संताची संगती, अगोदर संताची संगत घडली पाहिजे आणि मगच मनोमार्गगती. आणि एकदा का मन स्थिर झालं की तुम्हाला साक्षात भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. महाराज असं कधी झालंय का की एखाद्याला संताची संगत झाली त्यानंतर त्याचं मन स्थिर झालं आणि मग त्याला भगवंताची प्राप्ती झाली? असं एखादं तरी उदाहरण तुम्ही आम्हाला सांगा. आता अशी भरपूर उदाहरणं आहेत पण एक उदाहरण जे तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे आणि ते उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्यासारखा पापी भूतकाळातही झाला नाही, वर्तमान काळातही नाही, भविष्य काळात पण होणार नाही. एका माणसाला मारलं की 1 खडा टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण भरले होते. मला वाटतं आतापर्यंत आपण तेवढ्या मुंग्या सुद्धा मारल्या नसतील, एवढा तो पापी होता. पण नंतर त्याचा एवढा अधिकार वाढला, एवढी कीर्ती वाढली की रामाने अवतार घेण्याच्या अगोदरच सांगितलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतून या दावीन नावा म्हणे. कोळ्याची कीर्ती वाढली, गहन ते पाठ आहे आपलं. पण मला सांगा, जो अगोदर सगळ्यात पापी होता आणि नंतर तो सगळ्यात पुण्यवान झाला, याचं कारण काय? संत चरण राजा लागता सहज, 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 संत चरण राजा लागता संत चरण राजा लागता सहज, वाचनेचे प्रेम जळून जाय, वाचनेचे प्रेम जळून जाय, वाचनेचे प्रेम जळून जाय, वाचनेचे प्रेम जळून जाय, वाचनेचा जळून जाय, वाचनेचे प्रेम जळून जाय, जळून जाय, जळून जाय, मग राम
संत चरण रज लागता सहज. लक्षात घ्या, याचं कारण आहे संताची संगत. वाल्या कोळ्याला भगवंताची प्राप्ती झाली, नंतर तो सगळ्यात पुण्यवान झाल्याचं कारण काय? जे भगवंताचे आवडते इष्ट आहेत आणि जे सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ आहेत ते नारद मुनी, त्यांची संगत घडली. रस्त्याने जात असताना त्यांना वाटलं की याचा उद्धार करावा, पण ज्या वेळेस हा निघाला होता त्यावेळेस त्या ठिकाणी नारद मुनीकडे पाहिल्यानंतर त्यांच्या अंगावरती धावला. नारद मुनी म्हणतायत, अरे तू एवढं सगळं पाप करतो कशासाठी? अरे कुणासाठी करतो? अरे तुला माझे किती तुकडे करायचे तेवढे कर, पण मी काय सांगतोय ते तरी पहिल्यांदा ऐक. वेळेस तो म्हणतो ठीक आहे सांगा पटकन. तेव्हा महाराज म्हणतात, अरे तू एवढं सगळं पाप करतो, खून करतो, दरोड घालतो, लुटमार करतो, चोऱ्या करतो, अरे एवढं सगळं पाप तू कोणासाठी करतो? त्याने सांगितलं, मी माझ्या बायका मुलांना जगवण्यासाठी एवढं पाप करतो. अरे पण बाबा, तू ज्यांच्यासाठी एवढं पाप करतो ते बायका पोरं तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? जरा शांत बसतो. म्हणतो, महाराज तुम्ही इथंच थांबा, मी जरा घरून जाऊन येतो. घरी जातो, मुलांना म्हणतो, अरे मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात. मुलांनी सांगितलं, बाबा तुमच्या पाठीवर जर 10 किलो ओझं असतं तर त्यातलं 5 किलो आम्ही घेतलं असतं, पण हे मात्र घेता देता येत. ज्यांनी केलंय त्यांनाच ते फेडावं लागतं. बायकोने पण तसंच उत्तर दिलं. आता मात्र पश्चाताप झाला, माघारी आला, नारद मुनींचं चरण धरलं, म्हटले महाराज काहीतरी चांगला मार्ग सांगा. त्यावेळेस नारद मुनींनी त्याला राम हा मंत्र दिला, पण काहीच पुण्य नसल्यामुळे राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. पण राम ह्या शब्दाचं रूपांतर, मरा ह्या शब्दाचं रूपांतर राम शब्दामध्ये झालं. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि पुढे साक्षात रामचंद्र प्रभूंनी त्यांना येऊन दर्शन दिलं. अगोदर संताचे संगती आणि मग मनोमार्ग गती आणि मग त्यानंतर आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि म्हणून राम हा मंत्र फक्त त्यांच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी. लक्षात घ्या, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, खेती करो कबीरा सुनो भाई साधु, कबीरा सुन बैठा तू, कबीरा सुनो भाई साधु, कबीरा सुन बैठा तू. भक्ति करो हरि हार की, भक्ति करो हरि हार की, भक्ति करो हरि हार की, भक्ति करो हरि हार की. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा 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 खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, खेती करो हरि नाम. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वा गुरुजी, रामकृष्ण हरी या नावाला खूप महत्व आहे. आपण बघतो हरिपाठामध्ये सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी या नावाचा उल्लेख ऐकतो. रामकृष्ण उच्चार अनंत राशी किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. कारण रामाचं आचरण, कृष्णाचा विचार आणि हरीचा
उच्चार. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगदी त्याच पद्धतीने या अभंगात देखील माऊली अभंगाच्या द्वितीय चरणात काय सांगतात. हरिमुखे म्हणा रामकृष्ण वाचा, रामकृष्ण वाचा बाबा जीवाचा. रामकृष्ण वाचा बाबा जीवाचा. रामकृष्ण वाचा बाबा जीवाचा. रामकृष्ण वाचा बाबा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. राम जप हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा शिवाचा राम जप. राम जप हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. रामकृष्णाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप. राम आणि कृष्ण ह्या दोन नावाचं जर आपण स्मरण केलं तर आपल्या जीवनाला खरं स्वरूप प्राप्त होतं. आणि या नावाचा प्रत्यक्ष भगवान शिव हे आत्मा आहे. ह्या नामाचा उच्चार भगवान शिव सुद्धा करतायत. समुद्र मंथनाच्या वेळेस ज्या वेळेस विष पचवण्याची वेळ भगवान शंकरांवरती आली होती, त्यावेळेस ती विष पचवण्याची ताकद जर त्यांना कोणत्या नावाने दिली असेल तर ती राम नामाने दिली, लक्षात घ्या. म्हणून ते नाव त्यांचा आत्मा आहे. आत्मा जो शिवाचा राम जप. आणि म्हणून जीवाला जर शिवाजवळ राहायचं असेल तर त्याने रामकृष्ण वाचा. जीव जर का शिवापासून दूर गेला तर त्याच्या जीवनात दुःखाशिवाय दुसरं काहीही येत. बिंदू जर का सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. समुद्राच्या लाटेपासून मीठ तयार होतं, बरोबर ना. ते मीठ जर का एखाद्या पांढऱ्या पिशव्यामध्ये भरलं तर त्या मिठाला इतके छान वाटतं, त्याला असं वाटतं अरे बरं झालं आपण समुद्र सोडला. आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला एवढी पांढरी शुभ्र कपडे घालायला मिळाली नसती. त्यानंतर ती मिठाची पोती ट्रकमध्ये भरली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला ह्या ट्रकमध्ये सुद्धा बसायला मिळालं नसतं. त्यानंतर ती मिठाची पोती एका गोडाऊनामध्ये टाकली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हे वैभव पाहायला मिळालं नसतं. त्यानंतर एक किराणा मालाचा दुकानदार येतो, 2 पोती घेऊन जातो, दुकानामध्ये ठेवतो, थोडंसं मीठ काढतो, काचेच्या भरणीमध्ये भरतो. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हा काचेचा बंगला बसायला मिळाला नसता. त्यानंतर एक आजीबाई मीठ नेण्यासाठी येतात, मिठाला घरी घेऊन जातात आणि ठेचा करण्यासाठी कशावर ठेवलं जातं, पाट्यावर. मिक्सर नव्हते त्यावेळेस, पाट्यावर. आणि त्या मिठाच्या शेजारी कुणाला ठेवलं जातं, ती पण काही साधी सुधी मिरची नाही, कोल्हापूरची लवंगी मिरची. आणि दोघांच्या 4 गप्पा गोष्टी बोलून होईपर्यंत तर आजीबाई येतात आणि दोघांचं काय करतात, मिश्रण करतात. मग आता काय त्या मिठाला गुदगुल्या झाल्या असतील का? आता मात्र त्या मिठाला असं वाटतं की आपण जर समुद्र सोडला नसता तर हे दुःख आपल्या वाट्याला आलं नसतं. बिंदू जर सिंधू पासून दूर गेला तर त्याच्या जीवनात दुःख येतं. तसं जीव जर शिवापासून दूर गेला तर त्याच्या जीवनात दुःखाला शिवाय राहत नाही. म्हणून हे शिव
आपल्या अंतःकरणात राहावे यासाठी आपण एकदा सर्वांनी त्यांचं स्मरण करायचे, चिंतन करायचे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सर्वांनी शिवाय ओ नमः शिवाय नाही, नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर नमः शिवाय. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. वा वा वा, आवाज आहे तुमचा. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. पुरुष वर्ग तुम्ही पण म्हणा. वा वा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः पार्वते पतये हर 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 महादेव. साक्षात भगवान शंकराचं जर नामस्मरण आपण केलं तर धर्म अर्थ काम मोक्ष, नाही का. शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. एवढी ताकद भगवंताच्या भगवान शंकरांच्या शिवजींच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि ते शिवजी कोणाचं नाव घेतात? भजन करी श्रीराम जय राम जय जय राम. राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. भजन करी महादेव देव. भजन करी महादेव. भजन करी महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव सदाशिव. राम पूजे सदाशिव. भजन करे महादेव देव. कोणतं भजन? श्रीराम जय राम जय जय राम, आहे की नाही. आणि म्हणून हे नाम
भगवान शंकराचा आत्मा आहे, प्रत्यक्ष महादेव सुद्धा या नामाचा जप करतायत. महाराज आम्ही जर या नामाचा जप केला तर आम्हाला फायदा काय? वेळेस महाराज सांगतात, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. त्याला द्वैताचं बंधन बाधत नाही. एक तत्व स्वरूप असणारा जो भगवान परमात्मा आहे, म्हणजे जो केवळ निर्गुण आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. तसं पाहिलं तर त्याला सगुणही म्हणता येत नाही आणि त्याला निर्गुणही म्हणता येत नाही, पण त्याचं मूळ स्वरूप काय आहे तर निर्गुण. पण भगवंताच्या नामरूपी साधनाने तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा सुद्धा सगुण साकार रूपामध्ये प्रगट होत असतो. एवढी ताकद नामस्मरणामध्ये असते. त्याला सगुणही म्हणता येत नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. हनुमानीना हनुमानीना रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. आणि म्हणून असा हा भगवान परमात्मा एक तत्व स्वरूप असणारा नामरूपी साधनाने आपल्याला प्राप्त होतो. आणि जो हे साधन करतो त्याला द्वैताचं बंधन बाधत नाही. द्वैताचं बंधन म्हणजे काय तर जीव आणि शिव यांच्यामध्ये भेद मानणं. अद्वैत बंधन म्हणजे सगळीकडे ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्या साधकांनी, ज्या वैष्णवांनी आणि ज्या महात्म्यांनी, ज्या वैष्णवांनी हे साधन केलं त्यांना खरा आनंद, खरं सुख आणि खरी गोडी मिळाली. म्हणून नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. महाराज स्वतः म्हणतात की नामामृताची गोडी वैष्णवांना मिळाली आणि योग्यांच्या वाट्याला केवळ दीर्घकाळाचं जीवन आलं. हे एक योगी आपल्याला सांगतायत. ज्ञानोबराय हे एक योगी आहेत लक्षात घ्या. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की योग्यांच्या वाट्याला जाऊ नका, कारण योगियाच्या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाची या वाटा भागाला. त्याच्या जीवनाला दुःख आलेलं आहे. पण माझे ज्ञानोबराय फक्त योगी नाही तर ते एक नामधारक सुद्धा आहेत. आणि त्यांचा अनुभव ते आपल्याला सांगतायत की बाबांनो, वाया आणि पंथ जाशील जनी, बाकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा नामरूपी साधन जर तुम्हाला केलं, नामामृत गोडी. कारण नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आणि म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं नामस्मरण गोड असल्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रेमाने करायचं आहे. विठोबा रखुमाई रामकृष्णाचा भवाजीवाचा आत्मजोशिवाचा रामजप एक तत्वनाम साधती साधन द्वैताचे बंधन बाधिजे नामामृत गोडी योगिया साधली जीवन कळा. माऊली म्हणतात नामामृताची गोडी वैष्णवांना मिळाली आणि योग्यांच्या वाट्याला केवळ दीर्घकाळ असं जीवन आलं. माझे माऊली एक महान योगी आहेत बरं का. आपण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये जर बघितलं तर असं वर्णन आहे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात आणि त्यामधल्या 24 नाड्या ह्या मुख्य असतात, प्रधान असतात आणि 3 नाड्या ह्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्यामध्ये श्वास घेणं, श्वास सोडणं याला या ठिकाणी पूरक, कुंभक, रेचक असं म्हणतात. जर त्यांचं घर्षण झालं तर एक प्राणायाम तयार होतो, तो म्हणजे गर्भ प्राणायाम आणि दुसरा म्हणजे सगर्भ प्राणायाम. जर त्यांचं घर्षण झालं तर 3.5 वेडे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती ही जागृत होत असते आणि मध्ये मेरुदंडातून वाहणारी जी सुषुम्ना नाडी असते ती षडचक्रांचे मेदन करीत करीत ब्रह्मरंध्रातून जाते आणि मग योग्याला समाधी लागते. हा ज्ञानोबरायांचा अनुभव आहे. हा अनुभव आपण घ्यायचा, कारण हे करत असताना ही अवस्था, एखादी जरी अवस्था चुकली तर मृत्यू सुद्धा येऊ शकतो. इतकी कठीण, हा इतका कठीण मार्ग आहे. त्यामुळे त्या मार्गाने जाण्यापेक्षा नामस्मरण हा सोपा मार्ग आहे. वाया आणि पंथा जाशी जनी. नामस्मरण करण्याकरता फार काही डिग्री घ्यावी लागत नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. परंतु इतकं देवाने दिलंय फुकट तरी पण ते घ्यावंसं वाटत नाही. याचा अर्थ मला असं वाटतं की आपल्याला साप चावलेला असावा. भगवंताचं नामस्मरण हे गोड आहे तरी पण आपल्याला ते घेवंसं वाटत नाही. बाबा पूर्वीच्या काळामध्ये साप चावलं की काय करायचे? लिंबाचा पाला खायला द्यायचे आणि लिंबाचा पाला खायला दिल्यानंतर मग त्याला विचारायचे, काय विचारायचे? पाला कस काय? पाला गोड लागतो. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. ऐकी नाही? तसं ज्याला संसार कडू असताना सुद्धा तो गोड लागतोय आणि परमार्थ गोड असताना सुद्धा तो कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालेलं आहे? ऐक,
जर संसार कडू असताना गोड लागत असेल, परमार्थ गोड असताना कडू लागत असेल, तर आपल्याला साप चावलेला आहे म्हणजे आणि जहर चांगलंच भिंडलेलं आहे असं मला वाटतं. विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. म्हणून ही नामामृताची गोडी वैष्णवांना मिळाली. योग्या साधली जीवन कळा, बाकीच्या मार्गाने जाऊ नका. 2 उदाहरणं दिली. एक प्रल्हादाचं दिलं, उद्धवाचं दिलं. कयादू ज्यावेळेस गरोदर होती, गरोदर असताना तिला नारद मुनींनी सांगितलंय, बघ तुझ्या पोटामध्ये ज्याचा वंश वाढतोय ना तो राक्षस आहे ना, तो देवाचा वैरी. हिरण्यकश्यपू हा देवाचा वैरी. मग तुला जर वाटत असेल की तुझा होणारा मुलगा देवाचा भक्त व्हावा, देवाचा वैरी नाही तर विष्णू भक्त व्हावा असं तुला वाटत असेल, तर तू याच्यावरती चांगले संस्कार कर. काय करायचं? गर्भसंस्कार कर. मग नेमकं काय करायचं? तेव्हा नारद मुनींनी तिला नारायण हा मंत्र दिला. जसं वाल्या कोळ्याला राम मंत्र दिला, तसं इथं कयादूला कोणता मंत्र दिला? नारायण हा मंत्र दिला. तो मंत्र तिने जपायला सुरुवात केली. तेव्हा प्रल्हाद तिच्या उदरामध्ये होता आणि तिने तो मंत्र जपत असताना तोच मंत्र प्रल्हाद उदरामध्ये असताना त्याच्या हृदयामध्ये जाऊन बिंबला. सत्वर उच्चार उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. ज्यावेळेस भगवान परमात्मा निर्याणाचा विषय बोलू लागले, उद्धवजी म्हणतात, देवा मला पण तुझ्या सोबत ने ना, मला इथं करमत नाही तुझ्याशिवाय, मला पण तुझ्यापाशी यायचंय, तुझ्या जवळ यायचंय. तेव्हा भगवंत स्वतः सांगतात की अरे तुला जर माझी प्राप्ती करायची असेल, उद्धवा सोमुखे सांगे श्रीकृष्ण, संत सेवा जाण सकळ श्रेष्ठ. अगोदर संताची सेवा कर, नंतर तुला माझी प्राप्ती आपोआप होईल. म्हणून संताची संगती. म्हणून उद्धवा लादला कृष्ण दाता, उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला. म्हणून आपल्याला सुद्धा असं मार्गदर्शन मिळावं, भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर महाराज सांगतात संताची संगती, संतांकडे वशिला लावावा लागेल, त्याशिवाय भगवंत प्राप्त होणार नाही. आणि मग ते संत महात्मे आपल्याला सगळ्यात सोपं साधन सांगतात. आणि हे फक्त एखादा मला वाटतं की विरळा भाग्यवंतच जाणू शकतो. महाराज अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव माने नाम हे सुलभा, ज्ञानदेव माने नाम हे सुलभा, ज्ञानदेव माने नाम हे सुलभा, ज्ञानदेव गणना
म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उन्नती गमन कोण करे ज्ञानेश्वर माऊली संताची संगती मनोमार्गवती अकळवा श्रीपती येणे बंथे रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्वनाम साधती साधना द्वैताचे बंधन बाधीचे नामामृत गोडी वैष्णव लादली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये एवढ्या मोठ्या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर थोडक्यात मी ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मला सर्वांनी खूप सुंदर आणि उत्कृष्ट गोड साथ दिली. मी सर्वांना वंदन करते आणि झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती भगवान शिवशंकरांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.